बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीनंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिल्याचा दावा केला जात होता। पण आज मंत्रिमंडळ बैठकीस पोहोचलेल्या धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपण राजीनामा वगैरे काहीही दिला नसल्याचं स्पष्ट केलं। बीडच्या मशाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्गुण हत्या झाली होती। या प्रकरणी संशयाची सुई धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांच्याकडे जात आहे। पर्यायाने बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांसह अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेतली होती। या दोन्ही नेत्यात जवळपास तासभर चर्चा झाली। त्यात मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला जात होता, पण धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला जाण्यापूर्वी हा दावा फेटाळला। मी मंत्रिपदाचा राजीनामा वगैरे काहीही दिलेला नाही असा जोर देत म्हणाले। दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवल्याचाही दावा केला जात आहे, पण मुंडे यांनी स्वतःच उपरोक्त स्पष्टोक्ती दिल्यामुळे या दाव्यातील हवा निघाली आहे। विशेषतः अजित पवार यांनी यासंबंधी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतल्याचीही माहिती आहे। बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुली निर्देश केला आहे। पवनचक्की खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे। या खंडणी प्रकरणाचा संबंध विरोधक संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडत आहेत। त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासणीसाठी विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। चीनमध्ये पसरलेल्या HMPV या कोरोना सदृश्य विषाणूची आतापर्यंत 8 प्रकरणे भारतात आढळून आली आहेत। मंगळवारी महाराष्ट्रातील नागपूरमध्ये 2 प्रकरणे नोंदवली गेली। यापैकी 13 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा संक्रमित आढळले। सतत सर्दी आणि ताप आल्यानंतर खाजगी लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। दोघांनाही रुग्णालयात दाखल करावं लागलं नसलं तरी घरी उपचार घेऊन त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे। तत्पूर्वी सोमवारी सकाळी कर्नाटकमध्ये 3 महिन्यांची मुलगी आणि 8 महिन्यांच्या मुलामध्ये हा विषाणू आढळला होता। दोन्ही मुलांची बंगळुरू येथील रुग्णालयात तपासणी करण्यात आली। पश्चिम बंगालमध्येही 5 महिन्यांच्या मुलामध्ये या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चेन्नई, तामिळनाडूमध्येही 2 मुलांना संसर्ग झाल्याचं आढळून आलंय। अहमदाबादमध्ये 2 महिन्याच्या मुलामध्ये HMPVचा संसर्ग देखील आढळून आला। हा मुलगा राजस्थानचा असून उपचारासाठी अहमदाबादला पोहोचला आहे। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्यमंत्री JP नड्डा म्हणाले की हा विषाणू श्वासोच्छवासाद्वारे आणि हवेतून पसरतो। हे सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करतो। WHO परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लवकरच अहवाल शेअर केला जाईल। अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते नाहीत तर ते ॲक्सिडेंटल नेते असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। भारतीय जनता पक्ष माफिया मित्र पक्षाला सांभाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील निशाणा साधला। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी पुरावे नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे। यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली आहे। आम्हाला देखील पुरावे नसताना जेलमध्ये टाकलं होतं, तेव्हा अजित पवार बोलले नाहीत। आता कोणत्या पुराव्याची गोष्टी अजित पवार करत आहेत असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला। या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे। बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाचा आणि माफियागिरी यांच्या तपासाचा फास सुरू आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील राऊत यांनी आव्हान दिलं। भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने माफिया मित्र पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल असा इशारा देखील राऊत यांनी दिला। जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातून सत्ता निघून जाईल असा इशारा देखील संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला आहे। बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त करा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडबाहेर चालवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। तसेच या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या SIT मधील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी करायला हवी। तो गुन्हेगारी प्रकरणाशी संबंधित आहे का याची पाहणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री यांना दिलं आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधातील तपास कोणत्याही दबावाशिवाय होण्यासाठी आपल्या 10 मागण्या असल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे। जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांच्यावर देखील मी घोटाळ्याचे आरोप केले होते। त्यावेळी या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी अजित पवार यांनी देखील राजीनामा दिला होता। मात्र आता धनंजय मुंडे यांच्या बाबतीत त्यांनी वेगळी भूमिका का घेतली असा प्रश्न देखील अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे।
दमानिया यांनी या माध्यमातून अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे। या संदर्भात दमानिया यांनी एका पोस्टच्या माध्यमातून वाल्मिक कराडची 4 ते 5 वाईन शॉप असल्याचा दावा देखील केला आहे। तसेच नियम धाब्यावर बसवून या वाईन शॉपला परवानगी देण्यात आली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। या संदर्भातील पुरावे देखील त्यांनी पोस्ट केले आहेत। तसेच याची माहिती देखील आपण मुख्यमंत्र्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं। एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आलं, ज्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचं दमानिया यांनी सांगितलं। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात लिहिलं आहे की वाल्मिक कराड याची केज, वडवणी, बीड आणि परडी येथे 4 ते 5 वाईनची दुकानं आहेत। प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव 5 कोटी इतका आहे। ही जमीन केज येथे 1,69,00,000 रुपयांना 29/11/2024 ला घेतली आणि 3 दिवसात परवानगी दिली गेली। 7-12-15 दिवसानंतर होतो, पण सगळे कायदे कसे धाब्यावर लावण्यात येतात याचं उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत। या प्रकरणी संशयाची सुई धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांच्याकडे जात आहे। बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांसह अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यातच आता सुप्रिया सुळे यांनीही आदर्श घोटाळ्यात आरोप झालेल्या अशोक चव्हाण यांचा दाखला देत धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे। बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुली निर्देश केले आहेत। पवनचक्की खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे। या खंडणी प्रकरणाचा संबंध विरोधक संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडत आहेत। त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा। अशोक चव्हाणांवर आरोप झाले होते तेव्हा नैतिकतेला धरून अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्याबाबत काय करायचं हे सरकारनं ठरवावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मागील 28 दिवसांपासून होत आहे। संतोष देशमुख यांच्या मुलीचं भाषण बघून अस्वस्थ वाटतं। सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणं हे सरकार म्हणून तुमचं अपयश आहे। त्याचं खापर लाडक्या बहिणींवर का फोडत आहात? कॅगनेही ताशेरे ओढले आहेत ते तुमच्या आर्थिक धोरणांवर। तेव्हा लाडक्या बहिणीच्या नावाने गळा काढत कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा गळा आवळण्याचे उद्योग थांबवा। लाडक्या बहिणींना नवीन निकषांचा तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा बागुलबुवा दाखवणं बंद करा। घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आला खरे, परंतु लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळे बुरखे काही महिन्यातच फाटले आहेत। तुम्ही 1 नंबरचे खोटारडे आहात हे जनतेच्या लक्षात आलं असल्याचं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे। या संदर्भात त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे। राज्यातील विद्यमान राज्यकर्त्यांचा बुरखा रोजच तरतरा फाटतो आहे। मग ते संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, राज्यातील कायदा सुव्यवस्था असो, लाडकी बहीण योजना असो की शेतकरी कर्जमाफी, प्रत्येक बाबतीत राज्य सरकार रोजच उघडे नागडे होत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि गृह खातं सांभाळणारे मुख्यमंत्री तपास सुरू आहे, कोणालाही सोडणार नाही हेच डमरू वाजवत आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सर्व मंडळी राज्यातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ वगैरे झाले होते। या योजनेवरून त्यांनी स्वतःला पंचायती ओवाळून घेतल्या होत्या। विधानसभा निवडणुकीत या मंडळींना जे यश मिळालं त्यात मोठा वाटा याच लाडक्या बहिणींचा आहे असं ते मोठ्या तोंडाने सांगत होते। मात्र आता सत्तेत बसल्यावर त्यांच्या मोठ्या तोंडांचा चंबू झाला आहे आणि लाडक्या बहिणींना निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग त्यांनी सुरू केले आहेत। बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे। या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं आहे। संतोष हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। या भेटीत काय चर्चा होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे। गत 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती। सुमारे 25 दिवसानंतर या प्रकरणातील 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं। मात्र यातील एक आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहेत। या हत्याकांडात धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप होत आहे। या परिस्थितीत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांच्या पत्नी हे संध्याकाळी मुंबईमध्ये पोहोचणार आहेत। ते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतील। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे। दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत कशा पद्धतीने तपास झालेला आहे याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना देतील अशी माहिती मिळत आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील अधिवेशनात संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात कसा तपास सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे। तपासामध्ये कुठल्या गोष्टी समोर येत आहेत
हे सांगत असतानाच या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं। तसेच आरोपींना मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नसल्याचं फडणवीस म्हणाले होते। सरपंचांची हत्या झाली आहे, या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। देशमुख हत्या प्रकरणी संशयाची सुई धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांच्याकडे जात आहे। त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत। विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। सरकारवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढत असल्याचं दिसत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या जवळचे लोक अडकले आहेत, त्यामुळे या प्रकरणी त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो असा आरोप विरोधक करत आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे। या प्रकरणी सर्वपक्षीय मंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यपाल यांची भेट देखील घेतली होती। राज्यपालांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणीही या मंडळाकडून करण्यात आली होती। विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर मुंडे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीत धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात 1 तास चर्चा झाली, पण त्याचा तपशील बाहेर आला नाही। धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी देखील लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली। या भेटीदरम्यान दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। त्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा झाली या संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही। मात्र या तातडीच्या गाठीभेटीच्या अनुषंगाने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सरकारकडून विचार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।